रामकृष्ण हरी. आज एका भव्य सोहळ्याचे आपण साक्षीदार होणार आहोत. ज्ञानेश्वर माऊली, सोपान काका आणि आदिशक्ती मुक्ताई यांचे गुरुबंधू श्री निवृत्तीनाथ महाराज यांचा आज पालखी प्रस्थान सोहळा आहे. या दिव्य सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दिंड्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल होतात. म्हणूनच संस्थांचा हा मंदिर परिसर हरिमय झालेला दिसतो. रामकृष्ण हरी. मी सिद्धांत. आषाढ महिना आला की प्रत्येकाला वेध लागतात हे पंढरीच्या वारीचे. या निमित्ताने संतांच्या विविध पालख्या ह्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपुराला जात असतात. त्यातील सर्वात महत्वाची पालखी म्हणजे त्र्यंबकेश्वराहून निघणारी विश्वगुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांची. आणि ही पालखी आज इथून प्रस्थान करून म्हणजे त्र्यंबकेश्वरातून प्रस्थान करून पंढरीच्या दिशेला जाणार आहे. तर पालखी प्रस्थान सोहळा नेमका कसा असतो, या निमित्ताने कोणकोणते कार्यक्रम या ठिकाणी होत असतात, त्र्यंबकेश्वराचं चित्र या निमित्ताने कसं असतं, वारकरी किती उत्साही असतो, हे सर्व काही आपण आज व्हिडिओतून पाहणार आहोत. तर चला माऊली, पुढे जाण्याआधी एक लाईक करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा. आलेल्या वारकऱ्यांसाठी श्री निवृत्तीनाथांची दर्शनबारी सुरू असते आणि म्हणून प्रस्थान सोहळ्याची सुरुवात होते संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या दर्शनाने. खरंच गुरुमाऊलींचं हे तेजस्वी समाधी ध्यान मन प्रसन्न करते आणि आपसूक तोंडातून शब्द येतात, ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी संपूर्ण मंदिर परिसर विविध रंगाच्या आकर्षक फुलांनी सजवलेला दिसतो. फुलापानांच्या आरासामध्ये लिहिलेलं आहे, निवृत्तीनाथ स्मरणे सुख शांती पावलो. याचप्रमाणे सभामंडप आकर्षक रोषणाईने सुशोभित केलेला दिसतो. या नवीन सभामंडपातच अभंग व हरिपाठात वारकरी रमलेले दिसतात. हरिनामाचा गजर मन प्रसन्न आणि कान तृप्त करतो. अशाच भक्तिमय वातावरणात पालखी रथाच्या सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आलेलं दिसते. सुंदर पुष्प सजावटीमध्ये लिहिलेले विश्वगुरु आणि निवृत्तीराज अशी सन्मानपूर्ण बिरुद लक्ष वेधून घेतात. अशा भव्य पालखी रथासोबत फोटो काढण्याचा मोह कुणाला बरं आवरेल. रथासमोरच श्री निवृत्तीनाथ महाराज संस्थांचा नगारखाना असतो. सुबक व सुंदर नगारखाना सहज डोळ्यात भरतो. आता मंदिर परिसरात वारकऱ्यांची संख्या वाढायला लागते, कारण पालखी प्रस्थानची दुपारची वेळ आता जवळ आलेली असते. अधूनमधून प्रवेश करणाऱ्या राजकीय नेते आणि पुढाऱ्यांमुळे थोडा वेळ धांदल उडते, पण तरीही सभामंडपातील हरिनामाचा गजर हा सुरूच असतो. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय आणि ज्ञानोबा तुकाराम हा गजर आता आसमंताला गवसणी घालतो. तर दुसरीकडे मानाच्या बैलजोड्या पालखी रथाला जुंपल्या जातात. आज या बैलजोड्या आणि त्यांची मानकरी यांचे भाग्य थोर, कारण एवढ्या महान संतांच्या पालखीचे सारथ्य. याबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा. आता विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकोबाराय
विठ्ठल नामाच्या अखंड गजरात श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पादुका मंदिरातून रथाकडे आणतात. आणि थोड्याच वेळात त्या स्थानापन्न होतात. या आधीच पोलीस प्रशासन आणि रथाचे सेवेकरी सज्ज झालेले असतात. वारकरी मंडळी मोठ्या उत्साहात आपापल्या दिंड्यांसोबत पालखी रथामागे मार्गस्थ होतात. प्रस्थान सोहळा इथे पूर्णपणे संपला असे नाही, कारण पालखी रथ त्र्यंबकेश्वरातील ज्योतिर्लिंग मंदिराजवळ येतो. सोबतच पावन अशा तीर्थराज कुशावर्त अर्थात कुशावर्त तलावात पादुकांना स्नान घालण्यात येतं. यानंतर निवृत्तीरायांची पालखी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन पेगलवाडी या ठिकाणी मुक्कामास येते. हे तेच पावन क्षेत्र आहे जेथे निवृत्तीनाथ महाराजांचे गुरु चैतन्य गहिनीनाथ महाराज यांची समाधी आहे. येथेच महानिर्वाणी आखाडा आहे जेथे पालखीचा पहिल्या दिवसाचा मुक्काम असतो. म्हणून असंख्य वारकरी येथे गोळा होतात. तर आपल्याला पालखी प्रस्थान सोहळ्याचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. श्री निवृत्तीनाथ महाराज यांचा हा भव्य आणि सुंदर पालखी सोहळा प्रत्येक वारकऱ्यापर्यंत पोहोचणं ही मात्र आपली जबाबदारी. रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय.